छत्रपती शिवाजी महाराजांचा, सर्व संत आणि महापुरुषांचा, भारतीय संविधानाचा इनाम हटो, इनाम हटो, इनाम हटो, इनाम हटो. चला चला इनाम चला, इनाम चला मुद्दाम नाव याला दुर्लक्ष बनलेलं आहे, कारण की हे पहिलं सरकार लक्ष द्यायला आपल्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही, त्यामुळे त्यांचं लक्ष द्यावं म्हणून आपण दुर्लक्ष चटणी म्हणू शकतो. विनंती आहे माझी, या ठिकाणी आपण ईव्हीएम मशीनचं माहोलमध्ये ईव्हीएम मशीन आपल्याला करायची आहे, बदल करायचं आहे, सर्वांनी बसायचं आहे. त्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीतून धन केलं, हे मनुस्मृती आज सुद्धा आपल्याला ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून जिवंत आहे. आणि या देशामध्ये मनुस्मृती जिवंत आहे ईव्हीएमच्या माध्यमातून. मान्यवर या ठिकाणी आज 50वा दिवस आहे आणि 50 दिवसामध्ये या ठिकाणी जो जागर केलेला आहे, जागर अशा पद्धतीने केलेला आहे की या देशामध्ये ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून या देशाला संविधान आलेलं आहे, संविधान दिलेलं आहे. आणि हे संविधान माणसाच्या तमाम माणसाच्या अधिकार हक्काचं रक्षण करतंय, माणसाला बोलण्याचा लिहिण्याचं संरक्षण देतंय, मतदान करायचा अधिकार हक्क देतंय. परंतु गेल्या 2010 पासून या ठिकाणी RSS आणि भाजपचं हे सरकार आल्यापासून हे मतदान ईव्हीएमच्या माध्यमातून होत आहे. आणि ह्या मस्तीमध्ये घोटाळा, प्रचंड घोटाळा आहे. आणि ह्या घोटाळा, धांदली आणि लबाडी असल्यामुळं या माणसाचं गावामध्ये एक मतदान नाही. या मतदान आणि 50 दिवसामध्ये या ठिकाणी जो जागर केलेला आहे, जागर अशा पद्धतीने केलेला आहे की या देशामध्ये ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून या देशाला संविधान आलेलं आहे, संविधान दिलेलं आहे. आणि हे संविधान माणसाच्या तमाम माणसाच्या अधिकार हक्काचं रक्षण करतंय, माणसाला बोलण्याचा लिहिण्याचं संरक्षण देतंय, मतदान करायचा अधिकार हक्क देतंय. परंतु गेल्या 2010 पासून या ठिकाणी RSS आणि भाजपचं हे सरकार आल्यापासून हे मतदान ईव्हीएमच्या माध्यमातून होत आहे. आणि ह्या मस्तीमध्ये घोटाळा, प्रचंड घोटाळा आहे. आणि ह्या घोटाळा, धांदली आणि लबाडी असल्यामुळे या माणसाचं गावामध्ये एक मतदान नाही. त्या मतदान नसताना सुद्धा या ठिकाणी आमदार खासदार होत आहेत. आणि ही बाब ह्या देशाला RSSची आणि भाजपची ही गोष्ट, ही बाब देशाला घातकपणे मशीन चालणारी आहे. म्हणून आज आपण आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये कुलभूषण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने अभिवादन करून या ठिकाणी आपण सर्वांच्या साक्षीनं हे होम हवनचं आपण या ठिकाणी कार्यक्रम घेत आहोत. आणि होम हवन मध्ये या ईव्हीएम मशीनचं आपल्याला या ठिकाणी दहन करायचं आहे. अशा पद्धतीनं आता आपण चालू करूया. नरेंद्र मोदी लबारा माणूस सन्मानी आणि
तडीपार आणि माणूस रमण हो बरोबर आणि तडीपार हे सीताराम आणि मोहन भागवत देवेंद्र परनिमित्त हे सर्व लबाड माणस आहेत हे बात विजिता कुण लबाड माणस थोर माणूस ज्ञान बचो ब्राह्मण हो महान नम्र ज्या माणसाला घराची कुटुंब सांभाळता आलं नाही या नरेंद्र मोदीने देश सांभाळायची भाषा केली ब्रह्मन म्हणून हा खोटा माणूस लबाड माणूस 15 लाख देण्याचा स्वाहा स्वाहा तडीपार सुधार हो मन स्वाहा निर्माण किसन विक्रम सीताराम स्वाहा मन भागवतम स्वाहा 15 लाखात खोट बोलणं स्वाहा लबाड अरे शेतकरी भाजप स्वाहा ममा मना डोळ्याला पाणी लावा पुन्हा सरका तुम्ही डोळ्याला पाणी लावा ममन मना ओम सौम राहाल होतम हो ब्राह्मण नो मन मम हे लबाड अरे शेतकरी भाजप लबाड मानस मम सबर लबाड मानस देशावर खोटम बोलत मम बोटम बोलत न खोटे बोलत न एक शब्द खरा नाही अमम या नरेंद्र मोदी खोट आणि चोर मम शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठी आंदोलन नाही याला मदत नाही भाव नाही महागाई प्रचंड केले अरेश न भाजप मम स्वाहा अरेश भाजप नरेंद्र मोदी मम अमित शाह राजीव कुमार निर्मल सीताराम देवेंद्र स्वाहा स्वाहाम स्वाहाम ओ संभ्रम हम ब्रह्मण समारोह दक्षिण मम ओ संभ्रम संभ्रम महाकुंभा मेळ्यामध्ये हजारो मान संभ्रम खोट बोल तमाम प्रत्येक शब्द नरेंद्र मोदी चोरम खोट बोलतम स्वाहाम स्वाहाम नरेंद्र मोदी मम स्वाहाम ईव्हीएम मशीन जाळून संविधानाचं रक्षण करून गाव पातळीपासून बॅलेट पेपराचा जागर होऊन आणि मशीन ईव्हीएम मशीन जाळून स्वाहाम झाला पाहिजे अनेक देशांम बॅलेट पेपर वापरणं भारतात ईव्हीएम मशीन वापरणं म्हणून ईव्हीएम मशीन स्वाहाम 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 ईव्हीएम मशीन जाळून भारतीय संविधानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्व संत आणि महापुरुषांचा भारतीय संविधानाचा ईव्हीएम हटाओ ईव्हीएम हटाओ ईव्हीएम हटाओ ईव्हीएम हटाओ जरा जरा ईव्हीएम जरा ईव्हीएम जरा जरा जी धार्मिक द्वेष पसरवून या देशामध्ये करत आहे त्यांना आपले विवेकशील कार्यकर्ते सन्माननीय पंडितराव गायकवाड यांनी जो लोकशाही पद्धतीने आंदोलन उभं करून महाराष्ट्र राज्यातीलच नाही तर पूर्ण भारत देशातील मीडियाचं लक्ष केंद्रित करण्याचं जो काम केलेलं आहे असं आपण गृहीत धरू नये सन्माननीय पंडितराव की तुम्ही जे आंदोलन केलेले हे छोटं आंदोलन आहे आणि लोकांनी तुमच्यावर लक्ष दिलं नाही या दुर्लक्षित केलं नाही असं अजिबात तुमच्या डोक्यात आणून घेऊ नका प्रचंड ताकदीच्या हा आंदोलन आहे आणि लोकशाही वाचवणारा हा आंदोलन आहे पूर्ण भारत देशाच्या लोकांचं लक्ष या आंदोलनाकडे आहे आपण बघतोय केंद्रामध्ये जो जो वकील आहे ते एवढ्या मोठ्या पद्धतीनं त्यांनी तो आंदोलन उभं केलेलं आहे याचा अर्थ त्याला कोणी बघत नाही अशातला जरी त्यांच्या पाठीशी लोक दिसत नसेल पण तुम्हाला सांगतो ते भयंकर मोठं वादळ ते लोक निर्माण करत आहेत आणि हे मनोवाद्यांनी ह्याची जरूर दखल घ्यायलाच पाहिजे
कारण तो आंदोलन छोटा नाही आहे. आज जवळपास 90% लोकांना जागरूक करण्याचा तो आंदोलन आहे आणि त्याचा सहभाग तुम्ही औरंगाबाद शहरातून ह्या ऐतिहासिक नगरीतून केलेला आहे. म्हणून आम्ही सगळे मिळून औरंगाबादच्या आणि मराठवाड्याच्या नागरिकांकडून आपला हा सत्कार आम्ही करतोय. सन्माननीय जायभाई साहेबांना विनंती करतो की त्यांनी पंडितरावांचा ओके मग सन्माननीय पाटील साहेबांना विनंती करतो पंडितराव गायकवाडांच्या वाक्य देऊन त्यांचा स्वागत करा. इकडे पास फार वर्षापासून ते फार चांगलं कन्स्ट्रक्टिव्ह काम करतात त्यामुळे जे काय असं त्यांचं होम हवन याच्या मित्रांनो, हे आंदोलन किंवा ही कृती करण्याचा एकमेव उद्देश हा आहे की सध्याचं जे पहिलं सरकार आहे हे पूर्ण या सरकारला आपलं लष्करीवादी आंदोलन संवैधानिक आंदोलन हे समजत नाही. हे काही प्रतीकामध्ये अडकून पडलेलं सरकार आहे. आपण पाहिलं मागे आपल्या नवीन संसद निर्माण केली आहे तर त्या संसदेचं उद्घाटन करताना तिथे होम हवन करण्यात आलं होतं. तर आपण त्याचप्रमाणे ह्या जी कृती जी पद्धत समजते तर ती एक प्रतिकात्मक पद्धत आपण वापरत आहोत. आपण काही म्हणजे मनोभावे यज्ञ करतोय किंवा होम हवन करतोय अशातला काही भाग नाही. हे एक आपण त्यांना दाखवण्याचा प्रयत्न करतोय की बघा आम्ही हे करत आहोत, आता तरी आमच्याकडे लक्ष द्या. आणि हे यज्ञ आम्ही यासाठी करतो की या यज्ञामध्ये आपण EVMच्या प्रतिकृतीची आहुती देणार आहोत. म्हणजे तुमच्या लोकांना जर वाढत असेल म्हणजे खरं तुमचा विश्वास, आमचा तर विश्वास नाही यज्ञ होम हवनवर, पण तुमचा विश्वास असेल की तुम्ही असं काही यज्ञामध्ये एखाद्याची आहुती दिली आणि त्याचा नाश केला तर आम्ही तुमचं प्रतीक घेऊन ते करत आहोत. बघूया EVMचा नाश होतोय का. तर आता आपण आपल्या या कार्यक्रमाला सुरुवात करूया.